नमस्कार मंडळी, तुमचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवर, ज्याचं नाव आहे मराठी मुलगी. तर आज आपण काय बघणार आहोत, तर ही पावसात उगवणारी भाजी, ह्याला म्हणते तांदूळसा. ही फक्त पावसाळ्यात उगवती आणि ही रानभाजी. पण ही भाजी करणार आहोत, रानभाजी तांदूळसा. कोणाकोणाला आवडते ही भाजी? मला तर खूप आवडते. निवडून घेतलेली, आता धुवून घेऊया. हे पावसाळ्यात उगवणारी भाजी आहे. ह्याला चिक्कल लागलेली असते, माती लागलेली असते, त्यामुळे आपण ह्याला 2-3 वेळा धुवून घ्यायची. गावरान पद्धतीने आपण करणार आहोत आज. असं मस्तपैकी लसणाची फोडणी देऊन, फक्त एवढंच लसणाची फोडणी द्यायची. ह्या भाजीसाठी साहित्य खूप लागत नाही, पण चव लय भारी येते. शिजून रेडी झाली भाजी. पिळून घ्यायचं घट्ट, आणि आता फक्त लसणाची फोडणी द्यायची आणि झाली आपली भाजी. आता आपण अशी सुट्टी करून घ्यायची, फोडणी टाकायची. घेतलेलं आहे आणि आता भाजी टाकूया मस्तपैकी. लसूण जास्त बारीक काढायचा नाही आणि जास्त मोठा पण नाही. तर मीठ टाकून घ्यायचं आहे आपल्याला. आपली भाजी तयार झालेली आहे, मस्त वास येऊन राहिलेला आहे आणि बघा किती सुंदर दिसून राहिलेली आहे. छान अशी परतून घ्यायची. शक्यतो तुम्ही लोखंडाच्या तव्यात नाही तर लोखंडाच्या कढईत करा, त्याची चव अप्रतिम लागते. ह्याच्यासोबत ज्वारीची भाकरी खूप छान लागते, म्हणून आपण आता ज्वारीची भाकरी बी करून घेऊया. मला आवडते ही भाजी. कोणाकोणाच्या तोंडाला पाणी सुटलं मला कमेंट करून सांगा. आता छान असं खमंग भाजून घ्यायचं. बघा किती छान मिरच्या भाजल्या गेलेल्या आहेत, शेंगदाणा. आपण सगळ्यात उशिरा लसूण का बरं टाकला, कारण की आपल्याला लसूण करपवायचं नाहीये, कारण की चांगलं लागत नाही, त्याच्यामुळे आपण उशिरा टाकलेला आहे लसूण. आता आपण तव्यात खरडून घेऊया. गरम असतानाच आपण हे ठेचून घेऊया. यामध्ये आपण मोठं मीठ घातलं तर लवकर बारीक होईल. आम्ही तर छोटं घातलं. लोखंडाच्या तव्यात खरडा केला की चव खूप छान येते.